मौजे वाठोली ग्रामपंचायत तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मिळकत क्रमांक 106 वर 11 बेकायदेशीर नावाची नोंद कोणत्याही ठोस पुरावा नसताना नोंदविण्यात आली आहे। याबाबत निलेश भावसार यांनी जिल्हा परिषदेकडे दाद मागितली असता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित बेकायदेशीर नावांची नोंद रद्द करावी अशा आदेशाचे पत्र संबंधित विभागाला 24/11/2021 रोजी दिले होते। मात्र 3 वर्षे उलटून गेली तरीही अद्यापही हे 11 बेकायदेशीर नावे हटवण्यात आलेली नाहीत। त्यात काय अडचण आहे असा प्रश्न विचारत निलेश भावसार हे दिनांक 6 जून पासून गोल्फ क्लब मैदान येथे आमरण उपोषणाला बसले आहेत। अशा आशयाचे पत्र भावसार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना दिले आहे। या प्रकरणात जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही निलेश भावसार यांनी दिलाय। 1/2/2021 ला मासिक सभेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वाढोली यांनी 11 नावे बेकायदेशीररित्या पुरावे नसताना घेतलेली आहे। 24/11/2021 च्या सीओ मॅडमच्या आदेशावर अद्यापर्यंत कारवाई नाही। माझं तिसरं आमरण उपोषण याच्यासाठीच आहे की सीओ मॅडमचा जो आदेश आहे 24/11/21 चा त्याच्यावर अंमलबजावणी करा व हा विषय संपवा, मला न्याय द्या, ही माझी कळकळीची अपेक्षा आहे। मला प्रशासनाला वेटेज धरून आनंद होत नाही आहे, परंतु काही गोष्टी प्रशासनाने फक्त कागदावरच ठेवलेल्या आहेत। मला फक्त कागदांवरच फिरवलेलं असल्यामुळं मला नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे। धन्यवाद। नाशिक स्टार न्यूज साठी गणेश देवाडे, नाशिक।